दर्शकों जय भीम नमो बुद्धाय। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी न्यूज़। मैं मिलिंद रणवीज। मैं इस वक्त हूँ जो बौद्ध गया है, बौद्ध गया का जो महाबोधि विहार है, इसके सामने मैं खड़ा हूँ। यहाँ से मैं आपको बताना चाहूँगा कि यहाँ का जो महाबोधि महाविहार है उसके लिए वो जो आंदोलन शुरू है कि बीटी एक्ट 1949 रद्द किया जाए, निरस्त किया जाए, क्योंकि उस बौद्ध विहार में कुछ गैर बौद्ध लोगों ने कब्जा किया है, ब्राह्मणवादी लोगों ने कब्जा किया है। उसी मांग के लेकर वो कायदा रद्द किया जाए, इसी मांग के लेकर वो आंदोलन शुरू है। कुछ लोग हमारे साथ में है, उसके साथ हम चर्चा करेंगे। काय सांगाल ताई, तुम्ही कुठून आले आहेत? आम्ही नागपूरवरून आलेले आहेत। अच्छा. आणि जेव्हा आम्ही मगाशी गेलो तेव्हा गौतम बुद्ध जे अंदर होते तेव्हा त्यांना सगळ्यांना झाकून ठेवलं होतं इथपर्यंत। बस तेवढं आम्हाला खटवलं नाही ते। अच्छा, म्हणजे असं का झाकून ठेवलं बा? विहारामध्ये जाऊन आले आहेत? हो हो हो. अच्छा, काय तिथे तुम्हाला अनुभव आलेला आहे? अनुभव म्हणजे असं आला आहे ते त्यांना कसं का झाकून ठेवलं बा, तेच फक्त आम्हाला खटकलं थोडं। अच्छा. जसं गौतम बुद्ध कसा राहते तसं नाही, त्याच्या अंगावर असं म्हणजे ते झाकून होतं ना कपडा वगैरे, तर ते आम्हाला खटकलं की हे असं का झाकून ठेवलं बा, तेच खटकलं आम्हाला। काही तुम्ही तिथे प्रश्न केला आहेत का तिथल्या काही लोकांना? हो विचारलं आम्ही, तर आम्हाला ते पोलीस वगैरे म्हणायचे तुम्ही बाहेर जा, ते जसं आहे तसं राहू द्या। आणि आपली बौद्धाची विहार आहे त्याच्यामध्ये पिंड दिसला, शिवलिंग दिसला, ते नको। अच्छा. आपलं जे बौद्ध आहे तेच आपल्याला पाहिजे ना, ते अळतं बोलतं कशाला तिथं अंदर राहिलं पाहिजे। भंते जी भी आए। भंते जी, ये जो पिछले 90 दिनों से यहाँ पे आंदोलन शुरू है, ये जो महाबोधि महाविहार है वो बौद्धों के हाथों में दिया जाए, इसके लेकर आप क्या कहेंगे? क्या कैसा यहाँ पे आंदोलन शुरू है? हमारा महाबोधि विहार हा बौद्धों का है। हाँ, प्राचीन काल समय वो अनागारिक धम्मपाल से तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर से हा अनेक लढा दिया है। आणि हे महाबोधि विहार हे हमारा मिलना चाहिए। वो मराठी में बोलते हैं हमारी आमचीच मोरीन आम्हालाच मोताची चोरी। हे आमचंच महाबोधि विहार आहे, हे आमचं महाबोधि विहार आम्हाला भेटले पाहिजे आणि हिंदूने त्या ठिकाणी कब्जा नाही केला पाहिजे असं आमचं मागणी आहे। आणि महाबोधि विहार आम्हाला दिलं पाहिजे। तसं हिंदूचं आहे, हिंदूचं मंदिर, हिंदूचे पुजारी ते मठ अधिकारी त्यांचे महंत राहतात, ख्रिश्चनचे पादरी राहतात, आणि मुस्लिमचे त्यांचे गुरु राहतात। पण बौद्धांचे आहे तर इकडे बौद्धांचे भिक्खूच असायला पाहिजे। आणि महाबोधि विहार हे सम्राट अशोकाने 84,000 विहार बांधलेले आहे आणि हे महाबोधि विहार हे मेन आहे। तसं तिरुपती बालाजी असो, काय विठ्ठल मंदिर असो, पंढरपूरचा असो, की अनेक मंदिर असो, 84,000 विहार, 84,000 स्तूप हे गेले कुठे? आणि हिंदू लोकांनी यांचा काय डर आहे? यांनी हिंदू लोकांनी पंच पांडव म्हणतात किंवा त्याच्यावर शिवलिंग म्हणतात। मग पंचशील घेतात का? पंचशील घेतात का? पंचशिलाचे तत्व मानतात का? बुद्ध वंदना घेतात का? आणि असे का अन्याय करत आहे? आणि म्हणून हे महाबोधि विहार बौद्धांनाच भेटलं पाहिजे। हे बौद्धांचं आहे आणि याच्यात काही कब्जा करण्याचं काही वाद नाही। बौद्ध भिक्खू, बौद्ध लोक अहिंसावादी आहे, करुणा, मैत्री, शांती ह्या बलाने चालणारे आहे, अष्टांगिक मार्ग जाणणारे आहे, 4 आर्य सत्य जाणणारे आहे, पारमिता मानणारे आहे आणि हे कोणावर अन्याय करत नाही, कोणावर अत्याचार करत नाही आणि करुणा मैत्रीचा संदेश जे बौद्ध भिक्खू आहे हे देतात। आणि त्या ठिकाणी पंडित पुजारी हे त्या ठिकाणी असा कब्जा करून हे बसले, हे अन्याय आहे। हा भारत सरकारने, या बिहार सरकारने याने होश में आले पाहिजेत आणि हा आमचं महाबोधि विहार हे बौद्धांना दिलं पाहिजे। हे कब्जा करण्यात याच्यात काही अर्थ नाही आणि वाद करण्यात काही अर्थ नाही। हा जाणून बुजून खरू जाणतात, जाणून बुजून खाजवतात, जाणून बुजून त्रास देतात ते। आणि मनुष्यशाही राज्य आहे हे। जरी बौद्धाच्या राष्ट्रात जातात, आता पाहिले मोदी साहेब गेले, श्रीलंकेला गेले, अनुराधापूर या इथे त्या ठिकाणी बोधिवृक्ष आहे। हा बोधिवृक्ष संघमित्राने त्या ठिकाणी लावलेला आहे आणि त्या बोधिवृक्षाला नरेंद्र मोदी हे त्या बोधिवृक्षाला चिवर चढवतात
आणि मी बौद्ध राष्ट्रातून आलो म्हणतात, असे सांगतात आणि इकडे काय ढोंग धतुरे दाखवतात, इकडे काय अन्याय करतात, हे आपापसात झगडे लावतात, आपापसात तंटे निर्माण करतात. ही कूटनीती आहे, ही वाईट मनुष्याची ही नीती आहे. म्हणजे आपण आपलं नाव काय आहे, आपण कुठून आलात? आम्ही भिक्षू शील रक्षित महास्तवीर, पंचशील बुद्धिवार, पंचशील नगर, खापा रोड, सावनेर, तहसील सावनेर, जिल्हा नागपूर या ठिकाणी आम्ही 3 गाड्या घेऊन आलेल्या आहे. 3 बस आहे आमच्यावाल्या आणि महाबोधिविहार आम्हाला भेटलं पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही मार्चेमध्ये सुद्धा येऊन गेलो. मार्चेला सुद्धा आम्ही भेट दिली. आताही सुद्धा जे लामा त्या ठिकाणी बसलेले आहे त्यांना सर्व बौद्ध भिक्खूने एक व्हा, नेक व्हा आणि एकजुटीने काम करा. जे लामा भिक्षूंना असेल की त्यांचे सहकारी असेल त्या भिक्खूंना सर्वांनी काही भंते लोक या ठिकाणी एक वेगळ्या आंदोलनाला सुद्धा बसलेले आहे. ते आंदोलन त्यांना मान्य नाही असं पण या ठिकाणी बोललं जात आहे. काय वाटतं तुम्हाला, सगळ्या भिक्खूंनी, सगळ्या समाज बांधवांनी एका पंचशील झेंड्याखाली यायला हवं की नाही? हे शोकांतिक गोष्ट आहे. हे जर आम्हाला राजकारणाचे 3, 13, 9, 18 वाजले आणि धर्मकारणाचे 3, 13, 9, 18 वाजले. धर्मही आम्हाला कळाला नाही आणि राजकारणही कळाला नाही. आम्ही दोन्ही बाजूला आम्ही शून्य आहे. राजकारणही आम्हाला समजलं नाही आणि धर्मही आम्हाला समजला नाही. आम्हाला मोठेपणा, जसं आम्हाला असं वाटत होतं आतापर्यंत की जसं राजकीय लोकांमध्ये एकमेकाचे पाय खिचतात, एकमेकाचे पाय ओढतात, तसं मला आता ह्या बौद्ध भिक्खूमध्ये सुद्धा असं निदर्शनात आलं की हे सुद्धा एकमेकाचे पाय खिचणारे राजकारणात बौद्ध भिक्खूत काही फरक राहिला नाही असं आजच्या प्रसंगी आज हे दृष्टी छायाचित्र हे दिसत आहे. आपण राजकीय लोकांना बोलतो की तो राजकीय असा आहे, तो मंत्री असा आहे, तो लीडर असा आहे, तो लीडर असा आहे, पण हे बौद्ध भिक्खूसुद्धा एक विचाराने जे चिवरधारी जर असेल यांनी मान सन्मान एकमेकाचा गौरव करायला पाहिजे, एकमेकाला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. हे जे करत आहे, हे जे आंदोलन खरं जरी ज्ञानी असेल, खरे जर बौद्ध भिक्खू असेल तर यांनी लामाला साथ दिला पाहिजे, लामाला प्रतिसाद दिला पाहिजे, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे. खरं आम्ही चिवरधारी हे मोठे, हे जरी मोठे असेल तरी सर्व आम्ही त्यांनाही दोष देत नाही, यांना दोष देत नहीं, पण राजकारणामध्ये आणि बौद्ध भिक्खूमध्ये काही फरक झाला नाही. हे आजच्या निदर्शन हे सत्य लोकांच्या डोळ्यापुढे येऊ शकतं. साहेब, दर्शकों देखो, इस भंते जी ने कहा है कि सभी भंते जी ने एक संघ आना चाहिए, एक पंचशील झंडे के नीचे आना चाहिए. चंद्रपुर में रहने वाला हूँ, तो मेरा जो कहना है, ये जो बीटी एक्ट है 1949 तो रद्द होने को होना, और ये एक्ट के वजह से ये मंदिर की जगह जो है वो हड़प किया है. वो अंदर में जो बुद्ध की मूर्ति थी वो बुद्ध की मूर्ति को भी हटा दिया गया है, और उसके लिए सारा समाज एक साथ आना चाहिए, ये हमारा कहना है. ताकि जो भिक्षु संघ है सभी भिक्षु एक साथ मिलकर आना चाहिए और आंदोलन को मजबूत करना चाहिए. जिस दिन वो आंदोलन मजबूत होगा तब ये एक्ट भी रद्द होगा. इसके लिए हम जो प्रयास करना चाहते वो हम करेंगे. चाहो तो हम आत्मदान भी कर सकते हैं और करेंगे. इसकी हम ग्वाही देते हैं समाज को, क्योंकि ये लोग जो ब्राह्मण है सदियों से हमारे समाज को यहाँ पे SC ST OBC सभी समाज को, जो ब्राह्मण समाज है वो लोग गलत समझते थे. पानी पीने तक का अधिकार नहीं था. जो बाबा साहब ने 14 अक्टूबर 1956 को बौद्ध धम्म की दीक्षा दी थी और सारे समाज को अंधेरे से उजाला में लाया गया, और जो समाज घरों में बैठ के है वो सब आना चाहिए. और SC ST OBC जो भी समाज है सारे समाज को बाबा साहब ने इवन महिलाओं को देखिल अधिकार दिया है, अच्छा जीने का अधिकार दिया है. पहले सती प्रथा थी, पति मर गया तो लेडीज को जिंदा जलाते थे ये ब्राह्मण लोग, और ये ब्राह्मण लोगों को ये बीटी एक्ट से रद्द हटाना चाहिए और ये बीटी एक्ट रद्द करना चाहिए. और जो भिक्षुगण विरोधक एक में के बातें करते हैं वो सभी
एक दूसरे को मिलकर मिलजुल के रहना चाहिए। जो भिक्षु में पंचशील का पालन है, जो भिक्षु में अष्टशील का पालन है, जो भिक्षु में दशशील का पालन है, वो भिक्षु प्रेम मैत्री करुणा से ही रहेंगे। जो भिक्षु समाज में नफरतें फैलाना चाहते हैं या तो आंदोलन को गुमराह करना चाहते हैं, वो सभी ये समाज के नज़र में आ रहे हैं। इसलिए हम बोलते हैं ताकि सभी मिलजुल के रहना चाहिए। सभी भिक्षु कोई भी हो, ये कोई भी भिक्षु हो, ये सभी मिलजुल के रहेंगे। गलती हो गई होंगी तो समाज के सामने माफ़ी मांगना चाहिए और समाज को एक नई दिशा में, नई मोड़ में लाना चाहिए। कल बुद्ध पूर्णिमा है, कल बुद्ध पूर्णिमा के दिन एक भिक्षु है, ये भिक्षु जब आत्मदान करेगा तो ये समाज को ध्यान में आएगा कि अपन ये जो भिक्षु है क्यों आत्मदान करना चाहते हैं, क्यों ये बुद्ध के प्रति श्रद्धा है, बुद्ध के प्रति एक्चुअली पूर्णिमा है। पूर्णिमा के दिन हम लोग श्रद्धा से आते हैं महाराष्ट्र में, लेकिन ये जो ब्राह्मण है, ये मनुवादी लोग है, ये मनुवादी लोग ये समाज को सूट बूट में दिखाने नहीं चाहते, ये आज भी गुलाम समझते हैं ये समाज को, कोई भी समाज हो। इसलिए ये सभी समाज एकत्रित आके बुद्ध धम्म को बचाना है, बुद्ध विहार को बचाना है। ये जो बुद्ध विहार है वो सभी अतिक्रमण ये जो मंदिर है आगे का, वो मंदिर भी अतिक्रमण किया है। बनते जी 3 महीने से जो आंदोलन चालू है यहाँ पे बौद्ध गया में जी, इसका मूल कारण क्या है? मूल कारण है ये जो बीटी एक्ट है वो रद्द होना चाहिए। ये जो बीटी एक्ट जिस दिन रद्द होगा उस दिन ये बौद्ध समाज के जो मेन जो अम्बेडकरवादी भिक्षु है वो उनके हाथ में आना चाहिए। जो अम्बेडकरवादी, जो बुद्धिज़्म के प्रति श्रद्धा है उनके प्रति, वो लोग आने चाहिए। कोई भी जिसको पंचशील मालूम नहीं, जिसको अष्टशील मालूम नहीं, जिसको दशशील मालूम नहीं, ऐसे लोग समाज को गुमराह करना चाहते हैं। और जो लोग भिक्षु के प्रति श्रद्धा है वो समाज दान देते हैं भिक्षु को, और लेकिन उसका दुरुपयोग नहीं करना चाहिए। इतना बड़ा 12 लाख लोग जब आएंगे तो उनकी व्यवस्था कैसी होंगी, क्या होंगी, ये लोग बताना चाहिए। जो भी ये आंदोलन का नेतृत्व कर रहे हैं, जो भी भिक्षु नेतृत्व कर रहे होंगे, वो समाज को बताना चाहिए इसका मोड़ क्या है, उनका व्यवस्था कैसी होंगी, उनकी रहने की व्यवस्था कैसी होंगी, उनकी खाने की व्यवस्था कैसे होंगी। बाहर से देश विदेश से लोग आते हैं, उनका संरक्षण कैसे होगा, ये ज़्यादा से ज़्यादा ये करना चाहिए, प्लान करना चाहिए और समाज को एक नई दिशा दिखाना चाहिए। जिस दिन ये मंदिर अपने बौद्ध के हाथ, नागपुर की दीक्षा भूमि भी वैसी है, नागपुर की दीक्षा भूमि भी वैसी है। वो जो डॉक्यूमेंट्स है वो डॉक्यूमेंट्स अभी तक सादर नहीं हुए। वो डॉक्यूमेंट नागपुर के कहाँ गए? वो नागपुर के भी दीक्षा भूमि में जोशी कुलकर्णी जोसेफ त्रिवेदी वो है, और वो कॉलेज में वो भी हटाना चाहिए। नागपुर की दीक्षा भूमि में बाबा साहब ने 14 अक्टूबर 1956 में जब दीक्षा दिया था तब कोई भी ब्राह्मण नहीं था, और नागपुर के दीक्षा भूमि में भी यही हाल है। और नागपुर की दीक्षा भूमि और ये महाबोधि महाविहार, ये दोनों बौद्ध समाज के हाथ में आना चाहिए, अम्बेडकरवादियों के हाथ में आना चाहिए। मैं ये समाज से गुजार करता हूँ और समाज में एक शांति का माहौल बनाना चाहिए। सभी भिक्षुगण जैसा जैसा शांति का माहौल होगा वैसी वैसी सभी जन अपने बुद्ध धम्म के प्रति श्रद्धा रख के वो अपना पंचशील का पालन करेंगे, अष्टशील का पालन करेंगे, और जो उपासक वर्ग है वो निसर्ग के नियम पे चलने का प्रयास करते हैं। लेकिन जो भिक्षु सभी लोग निसर्ग के नियम पे चलना चाहते हैं। पूर्णिमा के दिन कईयों भिक्षु अरहंत हुए, श्रोतापन्न हुए, सगृदगामी हुए, अरहंत हुए, लेकिन कोई आता है और हमारे समाज को दिशाहीन करता है, ध्यान को बैठते हैं तो ये पीछे से मारते हैं। बंते जी, आपने बीटी एक्ट रद्द करने की जो बात की है जी, तो वो जो बीटी एक्ट है वो 1949 का है और हाँ, अपने देश का संविधान 1950 को लागू हुआ जी। तो संविधान का जो आर्टिकल 13 है जी, वो 13 कहता है कि संविधान लागू होने के पहले जो भी कायदे हैं वो सभी रद्द होते हैं। हाँ जी। तो भी आप अभी भी वो 1949 का कायदा यहाँ पे बौद्ध गया में लागू है, क्या कहेंगे आप? ये कायदा देवमित्त अनागारिक धम्मपाल जी, बात करें। बताओ गुरु जी बोलो जी। हाँ, देवमत्त अनागारिक धम्मपाल जो है वो बहुत प्रयास किए हैं, उन्होंने केसेस दाखिल किया है, वो भी इसलिए तो वो भी 4
अपने रहेंगे, वो भी 4 भी बौद्ध भिक्षु है, वो भी अम्बेडकरवादी नहीं है। सबसे पहली बात, जो अम्बेडकरवादी रहेगा वही बुद्ध धम्म के प्रति श्रद्धा रखेगा। बाबा साहब ने 22 प्रतिज्ञा में बोला, मैं ब्रह्मा विष्णु महेश इनको देव नहीं मानूंगा। बाबा साहब ने दूसरी प्रतिज्ञा में बोला, मैं गौरी गणपति इत्यादि हिंदू धर्म को देव धर्म नहीं मानूंगा। तो बाबा साहब की प्रतिज्ञा जो लोग फॉलो करते हैं, जो सच्चे अम्बेडकरवादी है, वही लोग बुद्ध धम्म के प्रति श्रद्धा रख के वही अपने को एक दूसरे को भाईचारा में लाके मैत्री करुणा का पाठ पढ़ा के एक दूसरे के देश के प्रति आदर रखते हैं। और इसलिए ये बीटी एक्ट रद्द करना चाहिए। और भी हम देखेंगे कि ये पूरी पब्लिक यहाँ पे देश के कोने कोने से आ रहे। हम लाड़ बुद्धा टीवी के माध्यम से हम प्रयास कर रहे हैं कि की खबर, हर खबर हम लाड़ बुद्धा टीवी के माध्यम से पूरे देश को दिखाना चाहूँगा। काय सांगाल, कुठून आले? काय सांगायचे आता, हे बुद्धी विहारासाठी आलो ना आपण. अच्छा, मुक्ती करायची आहे ना याला, आंदोलन करायचे? हो. का बरं मुक्ती करायची? तर का बरं करायचे आहे, तर ब्राह्मणवाद बहुत चालून राहिलं ना इकडे, ते रद्द करायचे आहे सगळं म्हणून. हो हो, करणंच पडेल. बिहारामध्ये गेले आहेत का तुम्ही? नाही, याच्या पहिले ना आलो, आजच आलो. हे लढाई आहे म्हणून. लढाई आहे म्हणून आले? हो. अच्छा, किती लोक आले आहेत नागपूरवर? 100 लोक आले आहेत माझ्यासोबत. ठीक है। और भी ये नागपुर से आए हैं और भी लोग है हमारे साथ में. काकू, काय कुठून आले आहेत तुम्ही? नागपूरवरून. नागपूरहून आले. काय सांगाल, तुम्ही कशासाठी आलेले आहेत? आमच्या हक्क पाहिजे आमच्या ह्याच्यात. आपली कमिटी वेगळी व्हावी यासाठी आम्ही. कुठून आले आहेत तुम्ही? मी भंडाऱ्यावरून आलो. जय भीम. काय जय भीम, जय भीम. काय सांगाल, कशासाठी आले आहेत तुम्ही तिथे? आम्ही हे आंदोलनामध्ये पण सामील व्हायसाठी आणि बौद्ध पौर्णिमा पण साजरी करण्यासाठी. काय वाटते तुम्हाला, या ठिकाणी 3 महिन्यापासून भंतेजी लोक आंदोलन करत आहेत की या इथला जो महाबोधी महाविहार आहेत हे ब्राह्मणांच्या ताब्यामधून बौद्धांच्या ताब्यात यावं, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे, परंतु सरकार याकडे लक्ष देत नाही. काय वाटते ताई तुम्हाला? सरकारने लक्ष द्यावं असं वाटतं आणि लवकरात लवकर आंदोलन संपवावं आणि बौद्धगयाचं बौद्ध विहार हे भिक्खू संघांच्या हाती व्हावं एवढी इच्छा आहे. कुठून आले आहेत? आम्ही तुमसरवरून आलेलो, भंडारा डिस्ट्रिक्ट विदर्भामधून. अच्छा, काय नेमकं काय कशासाठी आले आहेत तुम्ही? नेमकं हे म्हणजे की ह्या जो आपल्या बौद्ध विहार आहे याला जो ब्राह्मणीकरणाद्वारे जो बंदिस्त करण्यात आलेला आहे त्याला मुक्त करण्यासाठी इथं आम्ही खास करून उपस्थित झालेलो आहोत. आजपर्यंत आम्ही कधीच आलेले नाही आहोत, पण खास करून याचे एक समर्थनार्थ आम्ही इथं उपलब्ध झालेलो होतो. पण काय झालं, तिथं आमचे नागपूरचेच विदर्भाचे आलेले होते कोणी व्यक्ती, त्यांनी नाही का त्यांना जे तिथं पंडे बसलेले आहेत त्यांना ते जे देवी देवता पाहून डुंबेश्वरी देवी जे बसलेली आहेत त्याबद्दल त्यांनी थोडंसं बोललं, तर त्यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि लाठ्याकाठ्या काढल्या त्यांनी आणि त्यांना फोन वगैरे करून नाही का दुसऱ्याच्या गाड्यांनी काही बदमाश मुलांना बोलवलं. त्यांनी पुष्कळशा ऑटोवाल्यांना थांबवला की बाबा इथं कोणाची मारपीट झाली. तर आम्ही कुठली घटना सांगत आहे साहेब? डुंबेश्वरी जिथं गौतम बुद्धांनी जिथं तपश्चर्या केली, जिथं पूर्ण शरीराचा हाडं वगैरे दिसत होते, त्या ठिकाणावर आम्ही डुंबेश्वरी देवी जे टेकडी आहे तिथं, ते तिथली घटना आहे, कालची घटना. आम्ही तिथं गेलो होतो पाहायसाठी आणि प्रत्येक इथं येणारा माणूस म्हणजे तिथं जातोच. काय बाबा, तुझं नाव काय, कुठून आलाय तू? सिद्धी. माझं नाव सिद्धी मोरे, मी नाशिकवरनं येले. जसं की माझा एक अनुभव होता इथे येण्याचा, तसं मी तुम्हाला पण सांगेल की तुम्ही पण इथे येऊ शकता. प्रचंड असं लोकसंख्याने हे मंदिर आहे. इथं लोक खूप लांबून लांबून येतात. आपलेच मराठी लोक नाहीत तर दुसरेसुद्धा मराठी व्यतिरिक्त दुसरे लोक जे UP MP असतात ते लोकसुद्धा इथे येतात. प्रचंड भगवान गौतम बुद्धाला मानतात. जे आपणच नाही तर आपल्या व्यतिरिक्त दुसरे लोकसुद्धा गौतम बुद्धावर श्रद्धा देत आहेत. तर मला असं म्हणणं आहे की आपण मराठी लोक आहे, आपण बौद्ध धर्मातले, आपण सगळ्यात जास्त बुद्ध धर्माला मानायला पाहिजे. आता जसं की आंदोलन चालू आहे, आपण बघू शकतो मोठमोठे आपल्या मंदिरासाठी, आपण इथे येऊन जास्तीत जास्त आपला समाज पुढे नेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सध्या हीच म्हणणं आहे माझं. हां, हे आपलं मंदिर आहे ते फक्त आपलं बौद्ध धर्माचं आहे, आपलं आहे ते आपल्या ताब्यात यायला पाहिजे, ना की ब्राह्मणांच्या ताब्यात जायला पाहिजे. तर आपला समाज जर एकजूट राहील तरच हे मंदिर आपल्याला भेटेल, नाही तर मग आपली लढाई आहे ना ती कायमस्वरूपी अशीच चालत राहील. आपल्या समाजाने फक्त एकत्र राहावं आणि मंदिर आपलं करावं, बस. आज आपण आहो बौद्ध गया येथे. गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी बौद्ध धम्माचे धम्मगुरू जे आहेत भंते यांच्यामार्फत भव्य आंदोलन सुरू आहे.
याच ठिकाणी आज आपण आहो. आपल्यासोबत राजरत्न भंतेजी आहे. भंतेजी, सविस्तर या आंदोलनामागील काय कारण आहे आणि काय वाटते तुम्हाला? आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुद्ध जयंतीला महाबोधी टेम्पलमध्ये येत असतो आणि ह्यावर्षी जास्त प्रमाणामध्ये महाबोधी विहार हे बुद्धांच्या स्वाधीन व्हावं यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर बाहेर देशामधून भारतामधून बौद्ध उपासक आणि बौद्ध भिक्षू या ठिकाणी आलेले आहे. कारण महाबोधी विहार हे बौद्ध लोकांची अस्मिता आहे, जीवाचा एक प्राण आहे आणि हे महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळावं ही सर्वांची बौद्ध लोकांची अपेक्षा आहे. भंतेजी, आपण कायद्याची गोष्ट केली तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 13 नुसार जो 1949चा कायदा आहे तो याची अंमलबजावणी या ठिकाणी व्हायला नव्हती पाहिजे, तरीसुद्धा या ठिकाणी तोच कायदा समोर करून इथे जो बीटी ॲक्ट आहे हा रद्द केला जात नाही. काय सांगाल? हा तर ज्याप्रमाणे प्रत्येक धर्माचे मंदिर आहे, मस्जिद आहे, गुरुद्वार आहे, त्याचप्रमाणे महाबोधी विहारसुद्धा हे बौद्ध लोकांचं आहे. 1949चा ॲक्ट हा रद्द होऊन महाबोधी विहार बौद्धांच्या स्वाधीन करायला पाहिजे हे सर्व त्या देशातील गव्हर्नमेंटलाही माहीत आहे आणि जगातील बौद्ध लोकांनाही माहीत आहे. कारण हे बौद्धांचं एक स्थान आहे, बौद्धांचं एक आदर्श स्थान आहे आणि जगातील लोक या ठिकाणी बुद्धगयाला येत असतात. मग भंतेजी, काय केल्या जात नाही? हा कायदा रद्द का केला जात नाही? सगळं आपण म्हणत आहे, सगळ्यांना माहीत आहे. मग हा कायदा रद्द करून सरकार गेल्या 3 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे, सरकार काय दखल घेत नाही या गोष्टीची? कारण यासाठी दखल घेत नाही, या देशातील लोकांना राजकारण जास्त प्रिय आहे आणि राजकारण जास्त प्रिय असल्यामुळं महाबोधी विहारांचं आंदोलनाची दखल घेत नाही. तर काय सांगाल काका? बौद्ध विहार बौद्धाच्या ताब्यात द्यायला पाहिजे. कुठून आले आहेत आपण? आम्ही वर्धा. किती लोक आले वर्धा? आम्ही 50-55 लोक आहोत. 50-60 लोक. काय सांगाल? सर, हे कायदा आहे ना, यांनी जे बनवलेलं आहे हे कायदा रद्द व्हायला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टमध्ये याच्यासाठी अपील पण केलेली आहे. सुप्रीम कोर्टाची मेजॉरिटी पण आपल्या बरोबर आहे, पण सुप्रीम कोर्टाचा जे रिझल्ट आहे ते रोखून ठेवलेलं आहे. याचं कारण एकच आहे का जे सत्ता आलेली आहे, सत्ता आपल्या बौद्धविहाराला ते आपल्यापासून दुसऱ्याच्या स्वाधीन करण्यासाठी वो थोड़े से मतलब पीछे हट रहे हैं. इसी वजह से हम जो जितने भी अपने बुद्धिस्ट हैं सब लोगों ने अपना एक मेजॉरिटी दिखा के अपना जो आंदोलन है, आंदोलन करके अपना जो बौद्ध विहार है अपने कब्जे में लेने की इच्छा रखे हुए सब लोगों ने एकता दिखाना चाहिए, ऐसा मेरा मानना है. काय सांगाल? आम्हाला एवढंच वाटते की आमचं जो बुद्ध विहार आहे इथलं गयाचं ते आम्हाला मिळालं पाहिजे. सगळ्यांची मागणी या ठिकाणून होत आहे की महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. त्यासाठी लाखोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी बौद्धगया येथे देशाच्या कान्याकोपऱ्यामधून लोक या ठिकाणी येत आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी प्रचंड लोकांची गर्दी झालेली आहे. भंतेजी देखील आहे. काय सांगाल भंतेजी? बुद्ध विहार आहे ना, आपल्या आपल्या ताब्यात आलं पाहिजे. बुद्धचार्याचं बुद्ध आंदोलन आहे ना ते चालू ठेवायला लागेल. 1919 कायदा रद्द व्हावा आणि बुद्धगया मुक्त व्हावी आणि आंदोलन हे सारखं चालू ठेवावे. आम्ही वर्धेवरून आलेलो आहोत आणि इथे आता हे एवढ्या लाखोच्या संख्येने लोक इथे जमलेले आहेत. हे जे लोक आहेत यांची मागणी एकच आहे की हे जे विहार आहे हे सगळं बौद्धांच्या ताब्यामध्ये यायला पाहिजे. कारण सगळे जातीय धर्माच्या लोकांच्या ताब्यात त्यांचे मंदिरं दिलेले आहेत. तर आमचं बौद्धगया विहार आमच्या ताब्यात का नसावं? कारण गेले 3-4 महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे, तरी पण कोणीही याची केअर घेतल्या जात नाहीये. हे कशासाठी? कारण हे आमच्या सगळं ताब्यात यायला पाहिजे. आमच्या विहारासाठी हे राजकारण नको आहे. हेच आमची सगळी लोकांची मागणी आहे. आणि हे आंदोलन जर आमच्या ताब्यात दिले नाही तुम्ही आमचे विहार, तर हे आंदोलन असेच चालू राहणार आहे. हेच आमचं सरकारला मागणी आहे आणि सगळ्या जनतेची ही मागणी आहे की आमचे विहार आमच्या ताब्यात आलेच पाहिजे. आमचे विहार आमच्या ताब्यात आलेच पाहिजे. या काका, आमचे विहार आमच्या ताब्यात आलेच आहे असे अनेक लोकांचं या ठिकाणी सांगणं आहे, बोलणं आहे. काय सांगाल काकाजी, कुठून आले? मला एवढंच म्हणायचं आहे का बाकीचे जे मंदिरं आहे ते त्याच्या कब्जात आहे, मग आमचं काऊन नाही?
आमचं आम्हाला पाहिजे. आणि जसं जर तुम्हाला आमचं द्यायचं नसेल तर बाकीच्याही मंदिरावर तुम्ही त्याचा किंवा सरकारचा कब्जा असायला पाहिजे, असं तरी माझं म्हणणं आहे. काय सांगाल काकू, कुठून आले आहेत? आम्ही वर्धेवरून आले आहे. आमचं म्हणणं असं आहे का हे आपलं विहार बोधिसत्व विहार हे आपल्याच ताब्यात असावं, त्याच्या ताब्यात नाही गेलं पाहिजे असं म्हणणं आहे. जय भीम. एक आजी आहेत आपल्या सोबत. आजीबाई, काय कुठून आले आहेत तुम्ही? बोला दोन शब्द. वर्धा जिल्ह्यातून आलेलं आहे. काय कशासाठी आले आहेत तुम्ही? चांगलं करण्यासाठी. आंदोलन झालं नाही पाहिजे. कसं वाटते तुम्हाला इथं आल्यावर? चांगलं वाटते. आमचं बोधिसत्व आमचं आमच्याच पाशी राहिलं पाहिजे. आमचं संविधान आमच्याच जवळ राहिलं पाहिजे. आमच्या संविधानानं आम्ही चाललो पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. मी लातूर जिल्ह्यामधून आलेले आहे. म्हणजे भूकंपग्रस्त आहे, तिथून आलेले आहे. म्हणजे आज आपला इतके दिवस पहिलं 4 आंदोलन होऊन गेले, त्याचा कुठंच काही नाही झाला. 5वं आंदोलन आहे. 5व्या आंदोलनामधून कुठलीही पब्लिक आपली मागे हटली नाही पाहिजे. जो विदेशामधले बी त्यांचे लोक घेतले पाहिजे, आपल्या महाराष्ट्राचे बी लोक घेतले पाहिजे, आपले इथलचे MP UP मधले घेतले पाहिजे. असे सगळ्या राज्यातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले पाया मजबूत करा आणि नंतर पुढं जा. आणि हे जरी आपण जरी आता हा आंदोलन पाठीमागं जरी घेतला तर ही जयंती अखेरची समजायची आपली. याच्या पुढची जयंती आपल्याला होणार नाही हे लक्षात सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आताचे जी कारणं आहेत ते आपण कुठल्या मंदिरात न जाता कालचक्र मैदानामध्ये आपण सहभागी होऊन आपली रॅली काढायची आणि महाबोधी महाविहार आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं, आपला हक्क बजावायचा. जे काही ना जेणेकरून सगळ्या विदेशामधलेही तिथं का आपल्याला वरती पाहिजे आणि आपलाही आपल्या विहारावर दुसऱ्यांचा अधिकार झालेला आहे. मग तसंच मुस्लिमच्या याच्यामध्ये का नाही जात, ख्रिश्चनच्या त्यांच्यामध्ये का नाही दुसरे राहत, आपल्याच विहारावर काय लोक कब्जा करून राहिले. मग त्यासाठी तसं तुम्ही सरकारने पण लक्षात घ्या ना की बाबा हे महाबोधी महाविहार यांच्या ताब्यात का नाही देत, यांनी कब्जा काय करून ठेवलं लोकांनी. तसं दुसऱ्या बी विहारामध्ये मंदिरामध्ये ठेवा ना. ज्या टायमाला राम मंदिर बांधायचं त्या टायमाला कोरोना काढला त्यांनी आणि कोरोनामधून प्रत्येकाला 15-15 दिवस लकअप करून ठेवलं. कोणाला बाहेर फिरता नाही आलं. अन्न आणि पाणी मरून कित्येक लोक मेले, त्याची दखल नाही घेतली. आता करायचं आंदोलन तर आता काय युद्ध चालू केलं त्यांना. म्हणजे कोण्या एक रूपाने इकडून तिकडून फिरून कुठलाही कार्यक्रम आमचा बोधिष्टांचा कुठला कार्यक्रम करू देत नाही. याचं कारण काय म्हणजे इथला नितीश कुमार त्यांची लोकशाही हुकुमशाही त्यांच्या मनावर चालायला लागली. हे नितीश कुमारची आम्हाला नको आहे, ते तानाशाही नको आहे. जो आमचा बौद्ध विहार आहे ना आमच्या हक्कात द्या. जोपर्यंत आमचा समाज शांत बसलेला आहे, आम्हाला बौद्ध धर्माने सांगितलेले आहे, गौतम बुद्धांनी आम्हाला सांगितलं की जेवढी आपण शांतता घ्याल तेवढं काम देईल. तर आमचा सगळा समाज, माझ्या माता भगिनी, माझे बंधू भगिनी, माझे लहान बालक इथं आलेले आहेत, त्यांनी सुद्धा शांतता घेतलेली आहे. कोणी आवाज उठवला नाही, कोणी आवाज उठवत नाही. आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. नाही जरी आमची सगळी पिढी जरी उठली तर मग आम्हाला युद्ध करायचं नाही, आम्हाला बुद्ध पाहिजे. युद्ध नको, आम्हाला बुद्ध पाहिजे. तेवढ्यासाठी आमची आज इथं लाखो करोडानं पब्लिक, आज 2 महिने झाले आमचे सगळे भिक्खू संघाचे आहे. तर त्यांना आज त्या ठिकाणावरून पाण्याची व्यवस्था नाही बरोबर, तरी पण आम्ही शांतता आहे. अरे तुम्ही आम्हाला खाऊ पिऊ घालून नुसतं पाठवायसाठी करायला लागले का? तुम्ही का वेगवेगळ्या मंदिरामध्ये आम्हाला आकर्षण करून जे आपले वंदना घेण्यासाठी बोलवता? आमच्या महाबोधी महाविहारामध्ये जाऊ द्या ना आमच्या भिक्खू संघ. का तुम्ही दुसऱ्या बौद्ध विहारामध्ये बोलवून घेऊन आम्हाला आकर्षित करून दुसरीकडे फोड करायला लागले? म्हणजे तिकडचे माणसं सगळे बौद्धाचार्य आमचे भिक्खू संघ भिक्खुनी संघ महाबोधी महाविहारामध्ये का नाही जाऊ देत? अर्धे इकडं अर्धे तिकडे. काय तुम्ही वाटून घ्यायला गेलं का आमचं बौद्ध विहार? महाबोधी महाविहारांचा
सगळा जो काही पैसा आहे करोडानं दररोज करोडाचे पैसे मोजतात. सोनं दान केलेलं ते मोजत असतील, चिवर दान झालेले तेच इकडे विकतात. आणि महाबोधी महाविहारातील जो पैसा आहे तो खेडोपाडी महाराष्ट्रात फायनान्स म्हणून पैसा आमच्या विदेश इथलचा पैसा फायनान्स म्हणून देत आहेत. आणि बचत गटाला 2-4 टक्केवारी 3-4 टक्केवारीला पैसे देत आहे. आज इथल्या महिलांनी म्हणावं की आम्हाला फायनान्सचे पैसे देत नाही. कुठल्या गावामध्ये फायनान्स चालू आहे? प्रत्येक फायनान्स हा पैसा बौद्ध विहाराचा पैसा आहे. म्हणजे आम्ही इथं येऊन दान करतो आणि आमचा हक्क नाही. हे कुठला कायदा आहे? हे 1949चा कायदा रद्द झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. अभी हम अंदर गए थे. हम हैदराबाद से आए हैं. हम प्रोफेसर हैं हिस्ट्री के. हम अभी गए थे, पूरा देखकर आए हैं. अंदर बाजू बाजू में वो लिंग लगा के रखे हैं और कई दूसरे हिंदू के फोटो लगा के रखे हैं. और हमने देखा एक सफ़ेद कपड़े पहनकर वो आरती घुमा रहे हैं. हमने पूछा आरती बुद्धा को नहीं घुमाते ना, ऐसे क्यों कर रहे? तो बोले सरकार से नियुक्त है, आप सरकार से प्रश्न करो, हमसे नहीं. ये तो बुद्ध विहार है, बुद्ध विहार है, स्थल है ये. तो वो यहाँ पे ये आरती पिंडदान ये कैसा हो रहा है? क्या लगता है? ये ज्ञान मेडिटेशन करने की जगह है. हम कुछ इधर प्रश्न करने की जगह है. ये बोलते प्रश्न नहीं पूछना है हमको, सरकार से जाके पूछो, हम सरकार के नियुक्त हैं. तो ऐसे करके हमने देखा अभी वो बाजू सब लिंग वो रखे हैं, सब कुछ वो फोटो रखे हैं दूसरे सब हिंदू के. तो ये एक वर्ल्ड हेरिटेज है और इसको प्रोटेक्शन है यूनेस्को का. वर्ल्ड हेरिटेज के परिसर में दूसरा बनाना इलीगल है. ये सब इलीगल है, ये तोड़ा जा सकता है. इलीगल प्रोटेक्शन, इलीगल चीज़ें नहीं होनी चाहिए. तो ये ऐसे इलीगल चल रहा है. हम इसका विरोध करने के, हम बुद्धिजीवी सभी एक होकर के इसका विरोध करना चाहिए. और बुद्ध का ज्ञान जो प्राप्त है बुद्ध के लोगों को ये देना चाहिए, सौंपना चाहिए. अभी जाके आए तो? अभी जस्ट अभी हम 2 घंटे से अभी बहुत हालत ख़राब है अंदर. हम जो देख रहे, जो हमको शांति चाहिए थी वो नहीं मिल रही. वो सब देख करके, हिंदू का देख करके, तो हिंदू ने ज़्यादा कब्जा. क्या मांग है? हमारी मांग है कि ये बुद्धों को सौंपा जाए. बुद्ध का जो देश के सही मायने में बुद्ध है उनको सौंपा जाए. इधर दूसरे मंदिर और परिसर ना रखा जाए. हिंदू के जो रखे हैं वो नहीं रखना चाहिए. वो लिंग वो सब निकाल देना चाहिए उधर से जो कब्जा किया है. हमने उनको पूछा भी था क्या आपको ज्ञान है, तो बोल रहे कि नहीं है ज्ञान. मतलब बिना ज्ञान के वो ऐसे काम कर रहे हैं. तो हम चाहते हैं कि ये बीटी एक्ट जो है 1949 उसको रद्द किया जाए जल्द से जल्द. नहीं तो जो बुद्ध का शांति है वो शांति में ख़त्म हो जाएगा. और देश अभी तो आप देख रहे हैं युद्ध में, अभी बुद्ध पूर्णिमा देश युद्ध कर रहा है. ये कितना खिलाफ है देश के. तो देशवासी देश के लिए सोचना चाहिए, सरकार भी और देशवासी भी. तो सरकार को समझना चाहिए कि देश बुद्ध शांति का प्रतीक है, ना कि युद्ध के प्रतीक. तो इसको मानते हुए बुद्ध जयंती के दिन देश युद्ध कर रहा है, तो ये कैसी बात है? तो सरकार इसके प्रति समझना चाहिए और यहाँ से अशांति का वातावरण निकालना चाहिए. और बीटी एक्ट जल्द से जल्द रद्द करके ये बौद्धों को सौंपना चाहिए ये जगह. हम यही कामना करते हैं कि आप सबसे, आपके माध्यम से हम यही चाहते हैं कि ये जल्द से जल्द काम हो.